बात एक श्रीकांत तिवारी दर्जेदार गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात एक. षटकार पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑन साइडच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. डीप मिड विकेट रिझनला एकेरी धाव पूर्ण करतील दोन फलंदाज. एक या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 2. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. योगेश दाभोलकरची मागच्या सामन्यामध्ये दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली होती. या सामन्यामध्ये सुद्धा योगेशच्या अशाच पद्धतीच्या फलंदाजीची आहे अपेक्षा. षटकार पुढचा चेंडू लोवर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय योगेशच्या बॅटमधनं दमदार ब्रँडेड चौकार. निश्चितपणाने या इनिंगची सुरुवात केली होती तशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. एका षटकाचा खेळच पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर. डीजे संदीप बजा. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. सर्वेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. यावेळी फलंदाज रोहितने चेंडूला उडवलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झालाय समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव एक्या धाव संख्येने 13 धावा धाव फलकावर. कोणाचे वाचणार आहे 3-13 आणि कोणाला निश्चितपणाने मिळणार आहे पुढच्या फेरीचं तिकीट. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळी मात्र ऋषिकेशने झेल टिपलाय मैदानामध्ये. खेळ समाप्त झालाय. रोहितचा वैयक्तिक 6 या धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन रोहित निघालाय तंबूच्या आसऱ्याला.
मध्ये तो आलाय ज्याची चर्चा संपूर्ण गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असते. गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू मैदानामध्ये पावलं टाकतोय. सांघिक धावसंख्या 13 आणि या 13 धावसंख्येवर दुसरा हादरा बसलाय उर्मलबाग डॉमिनेटरच्या संघाला. मात्र दुसऱ्या बाजूने सलामीला आलेला फलंदाज योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना आणि दुसऱ्या बाजूने नव्याने आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने गौरेश नागवेकर. झेलची संधी, दोन क्षेत्ररक्षक होते आणि या दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुंगरूच्या बॅट मधनं आलाय दर्जेदार चौकार. ठेवा, बॅटला स्पर्श नाही होता चेंडूचा. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर अजून 4 धावा. क्षेत्ररक्षक सुद्धा बीट, यष्टीरक्षक सुद्धा झालाय बीट आणि या 5 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर 22. षटकर्ण्याने वधारलेली धावसंख्या. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे चेंडू. गौरेश पासून चेंडू लांब ठेवण्याचा झालाय प्रयत्न गोलंदाज सर्वेशचा आणि या प्रयत्नात अतिरिक्त एक धाव. एकेरी धावसंख्येने 29 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये हा बी होता केंडीर बॉयज संघ. दुसऱ्या षटकामध्ये गौरेशने केली कमाल. फ्लिक केलाय चेंडूला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू झप करून चेंडूवर आलाय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव झाली पूर्ण. 1 या धावसंख्येने 30 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ आहे प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेला फलंदाज मुन्ना. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 30 धावा 15च्या धावगतीने पहिल्या 2 षटकामध्ये निश्चितपणे धावा बनल्या. शेवटचा चेंडू आहे बाकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश. बॅटची कडा घेतली आहे चेंडूने. काटा बदललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत कॅरेबियन स्टाईल मध्ये झालाय क्षेत्ररक्षण. एकेरी धाव तर झाले आहे पूर्ण. मोहित आलाय स्क्रीनवर. चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावर.
प्ले घेतला गेलाय, कारण इन्फॉर्म असलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि संधी आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणाने केंडीर बॉईज संघ हवी होता. दुसऱ्या षटकामध्ये गौरेश नागवेकरने हात खोलले. सांघिक धावसंख्येला मिळालेला आकार 31 असा धाव फलक. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत. श्रीकांत वर झालाय हल्ला, बोल सडक पे बेधडक षटकार. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 37 धावा धाव फलकावर. हात खोललाय, आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव दिली आहे. 1 या धावसंख्येने 38 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे चेंडू गोलंदाज श्रीकांत यांना. आडव्या बॅटने फटका टोलवण्यासाठी झालाय प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने 38 सर्कल मध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक जप करून चेंडूवर आलाय खरा. एकेरी धाव मात्र 2 फलंदाज पूर्ण करतायत. 1 या धावसंख्येने 39 तर बनलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज गौरेश नागवेकर आणि दुसऱ्या बाजूने श्रीकांत तिवारी. ही लढत बघण्यासारखी असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये पाहायला मिळेल. शेर से शेर भिड़ता है तो कौन जीतता है? निश्चित रूप से बब्बर शेर जीतता है. तो कौन है इस मैच का बब्बर शेर? दर्जेदार चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ओळखलं, पारखलं, सन्मान दिला गेलाय या चेंडूला. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 39 धावा धाव फलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 8 धावा निघालाय. दर्जेदार चेंडू पुन्हा एकदा गौरेश नागवेकर यांना बीट करणारा चेंडू मिळालाय. वारंवार 2 चेंडू निर्धाव निघतायत आणि निर्धाव चेंडूमुळे सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली आहे 39 धावा धाव फलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत. स्टेप आउट केलाय, फुल टॉस बनवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरेश नागवेकर ना ये मूरत देखता है ना ये सूरत देखता है तो अपनी टीम की जरूरत. तीन षटकांचा खेळ पडलाय माघारी. 45 धावा धाव फलकावर. आणि कॅमेऱ्याच्या जवळ जे रसिक प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती आहे की तो कॅमेरा थोडासा हलतोय. चौथ्या षटकाला होतोय प्रारंभ. सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 45 धावा. विष्णू नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असे सज्ज. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं संघाकडनं चौथ्या षटकाची जबाबदारी विष्णूच्या हाती सुपूर्त केलेला चेंडू. सलामीला आलेला फलंदाज योगेश उर्फ मुन्ना स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू झेल घेण्याची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती, कट केलाय आणि यावेळी मात्र हा झेल झाला असता तर निश्चितपणे धोक्याची घंटा वाजली होती. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान, एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 46. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाज गौरेश. पुन्हा एकदा गौरेशने उडवलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सडक पे बेधडक षटकार. बावन्न धावा धावफलकावर, संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. एकेरी धाव तर 2 फलंदाज पूर्ण करतील. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला गेलाय या चेंडूवर. एक या धाव संख्येने 53 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 53 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू. आतापर्यंत विष्णूच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावा निघतायत. दर्जेदार फटका. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा गती स्लो झालाय चेंडूची. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत. क्षेत्ररक्षकाने पहिल्यांदा सीमारेषा ओलांडली, त्यानंतर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मोर्जिम बिग बॅश चौकार. वाईट बॉल, अतिरिक्त एक धाव. प्रेशर 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 मैदानामध्ये निर्माण केलाय. एक या धाव संख्येने 58 धावा धाव फलकावर. अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजांवर निश्चितपणे हाबी ठरते ही जोडी मैदानात. यावेळी इनसाइड आउटला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानामध्ये? झेल सुटलाय. सुटलेला झेल येणाऱ्या कालखंडात निश्चितपणाने महागात पडू शकतो. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी हा झेल सुटला गेलाय. महादेव करण अंबाला ऐन मोक्याच्या क्षणी हा झेल सुटलाय की मॅच सुटली आहे, येणारा काळ ठरवेल. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करायचा होता. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 58 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय उर्मलबाग डॉमिनेटरचा संघ. मैदानामध्ये वेळ झाली आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउटची, ड्रिंक्स ब्रेकची वेळ झाली आहे. समालोचन कक्षामध्ये सुद्धा होतोय बदल. आवाज ऐकूया मिस्टर नाना परब.
थैंक यू जयेश परप्पा। 4 ओवर का खेल समाप्त और स्कोर रुका है 58 रन स्कोर बोर्ड पर। एक विकेट के नुकसान पर पहला विकेट 13 रन। और जहां पर सवाल है मैदान पर गौरेश नागवेकर का सामने गेंदबाजी करते हुए किरण परब बॉलिंग मार पर खुद का पहला और टीम की ओर से 5। सूरज गौड़े बॉलिंग मार पर अच्छी गेंद, सेंसिबल क्रिकेट, संयम दिखाया और बैकवर्ड पॉइंट में 30 सर्कल में खिलाड़ी तैनात है, आसानी के साथ रन लेने की कोशिश बन रही थी, लेकिन नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज योगेश दाभोलकर ने बना किया लगभग अच्छी गेंदबाजी। सूरज उर्फ भाऊ गौड़े यहाँ पर ओवरसीज खिलाड़ी से खिंडीर बॉयज क्रिकेट टीम के लिए खेल रहे। फुल टॉस गेंद लगभग फ्लैट 6 निकला, गेंद का उड़ाया लगभग लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए 64 रन स्कोर बोर्ड पर। पुलरेन की डिलीवरी लगभग अंदरूनी किनारा, आवाज तो जरूर सुनाई दी, लेकिन विकेटों के पीछे जहां पर सवाल है खिलाड़ी मौजूद थे, मौका जरूर बन रहा था उनके लिए। लगभग एक दूसरी गेंद का खेल सब बाहू बॉलिंग मार पर है, कोशिश जरूर रहेगी एक 120-125 रन तक पहुंचने की। साथ दे रहा है योगेश दाभोलकर, अनुभव बहुत है, टेनिस क्रिकेट की ढेर सारी कहानी भी उनके साथ जुड़ी है। और उसके पहले का मुकाबला जो आखिरी गेंद तक समाप्त किया इसी के बल्लेबाज ने, वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर खड़े योगेश दाभोलकर और सामने गौरेश नागवेकर। स्विंग सेट किया लगभग डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर, गेंद पहुंच रही है, सिक्सर 6 रन के लिए। पारी खेल रहे अपने टीम के लिए। फुलर लैंड की डिलीवरी बल्ले का अंदरूनी कर यहाँ पर जरूर खिलाड़ी तैनात थे 30 सर्कल में, कैरी नहीं किया गेंद को फील्ड करते अब तक दोनों बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित। यहाँ पर सूरज उर्फ भाऊ गौड़े का ओवर चल रहा है जहां पर 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है, आने वाली आखिरी गेंद होगी तो 70 रन स्कोरबोर्ड पर, एक विकेट के नुकसान पर। 5 गेंदों में 12 रन तो खर्च किए सूरज गौड़े ने। कदमों का इस्तेमाल लगभग बन रहा है, लेकिन मैदान पर क्या हुआ है, जोरदार अपील, लेकिन अपील को साफ न करा अंपायर सर आदरणीय सुजीत राणे ने। 70 रन 5 ओवर के समाप्ति के बाद पहला विकेट 13 रन के ऊपर गिरने। यहाँ पर किरण परब दिखाई देते स्क्रीन के सामने और स्ट्राइक पर बल्लेबाज योगेश दाभोलकर सामना करेंगे। 5 ओवर के समाप्ति के बाद 70 रन और किरण बॉलिंग मार्ग पर छोड़ दिया, जाने दिया विकेटों के पीछे। गेंद को सूरज ने फील्ड किया, लगभग वाइड बॉल थी, ज्यादा वाइड बॉल यानी कि ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, और अंपायर का सही फैसला बना, वाइड बॉल का अहम मुकाबला है
जो जीतेगा वो आगे सफर करेगा केवी स्ट्राइकर क्रिकेट टीम के सामने। बल्ले का अंदरूनी किनारा लगभग इनसाइड आउट का शॉट, रिबेल लॉग ऑफ बाउंड्री के ऊपर गेंद को उड़ाया लगभग हवाई सफर करके 6 रन के लिए, और 6 रन के साथ मंजिल आगे बढ़ती हुई 76 रन, 76 लॉस ऑफ 1 विकेट्स। क्या बल्लेबाजी रह चुके हैं योगेश दाभोलकर स्ट्राइक पर, और एक टॉप एज जरूर इनसाइड आउट का शॉट, डी बैक्स रखा और मैं खिलाड़ी मौजूद, क्या कैच लिया। अच्छा कैच तो इतना आसान नहीं बनता है जहां पर पीछे झुककर गेंद को कैच करने का, लेकिन दूसरी सफलता मिलती हुई खिंडीर बॉयज क्रिकेट टीम के लिए, जो एक साझेदारी बनाई थी जहां पर पहला विकेट 13 रन की योग पर गिरने के बाद साझेदारी लंबे बनाई गौरेश नागवेकर, उनका साथ दिया बेहतरीन योगेश दाभोलकर ने। तो क्या बल्लेबाजी रह चुकी है उर्मलबाग डोमेटर क्रिकेट टीम से आप पर। योगेश दाभोलकर अपने टीम के लिए 23 रन का योगदान जरूर दिया, जिसमें 2 छक्के 2 चौके और 13 गेंदों में 23 रन बनाए। किरण पर बॉलिंग मार्क पर छोटी गेंद हल्की से गेंद को यहाँ पर ऑन साइड में डीप लॉन्गा से क्षेत्ररक्षक पहुंच चुके गेंद के पास, तुरंत गेंद को उठाया थ्रो करते तब तक एक सिंगल पूरा किया प्रजय शेडगांवकर ने। प्रजय के खाते में 1 रन बना और 1 रन के साथ खुद का खाता खोला और टीम का टोटल स्कोर जहां पर आगे बनता हुआ 78 रन की ओर पर देख सकते कितनी भी यहाँ पर सदी यॉर्कर बना, बल्लेबाज ने भी उनको सम्मान दिया। एक खासियत रहती है मैदान पर, सामने अच्छे गेंदबाज है जहां पर आप दोनों के बीच एक द्वंद्व दिखाई दे रहा है मैदान पर। क्रिकेट का मैदान है लेकिन मैदान में भी द्वंद्व दिखाई दे रहा है। किरण परब के विरुद्ध एक बड़ा शॉट निकला जरूर है, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए, और इसी के साथ स्कोर आगे पहुंचा 84 लॉस ऑफ 2 विकेट्स, 84 रन स्कोरबोर्ड पर उर्मलबाग डोमिनेटर। और इसी गेंद को भी उड़ाया मिड विकेट रीजन में, और एक हवाई सफर गौरेश नागवेकर की बल्ले से तूफान बनकर मैदान पर खड़े गेंद 6 रन के लिए, और इसी के साथ 90 रन बन रहे उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम के लिए। उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम पहुंचने की कोशिश करेंगे, लेकिन सब कुछ गौरेश नागवेकर ने मैदान पर यहाँ पर उनकी सभी की निगाहें उनके ऊपर, दिल जीत ले सभी दर्शकों के मन में जिसने जगह बनाई है वो गौरेश नागवेकर जरूर बन रहे, लेकिन उस गौरेश के लिए भी गाना बना रहे संदीप डीजे भाई। स्ट्राइक पर बल्लेबाज प्रजय शेडगांवकर, सूरज घावड़े बॉलिंग मार्ग पर।
अच्छी गेंद लगभग गुल्ले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद अतिरिक्त उछाल मिला, जरूर अंदाजा नहीं मिला, प्रजय का फुटवर्क नहीं बना इस गेंद के ऊपर। बड़ा शॉट खेलने की नहीं तो मेरे ख्याल से एक सिंगल बनाना चाहिए था इस गेंद के ऊपर। एक डॉट गेंद आई तो आने वाली और 11 गेंदों का खेल अभी बचा है। आने वाली 11 गेंदे बचे, 7वां ओवर जारी है और दूसरी गेंद लेके सूरज गावड़े। पुलर लैंड की डिलीवरी, लगभग क्या गेंदबाजी हुई, 2 गेंदे डॉट आई। प्रजय आपको यही करना है, एक सिंगल लेना है, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट के तो आपके ऊपर मानसिक दड़पण नहीं होगा, प्रेशर। स्कोर तो अच्छा बनाया है, खासतौर से उसके लिए काफी मेहनत योगेश दाभोलकर के साथ गौरेश नागवेकर की रह चुके मैदान पर। लेकिन प्रजय आपको एक सिंगल बनाया, सिंगल के साथ स्ट्राइक बन सकता है। तो सामने सूरज की तीसरी गेंद लेके यही कोशिश जरूर बाद आप बन रहे थे, लेकिन लगातार 3 गेंदे डॉट बनी। तो 3 गेंदों के साथ आने वाली 9 गेंदे बची है, जहां पर 7वां ओवर जारी है। यहाँ पर व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल के साथ 1 रन और बनेगा, 91 रन स्कोरबोर्ड पर। लो फुल टॉस, बैठक शॉट, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, जहाँ पर डीप कॉर्नर से गेंद को आते उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। जहाँ पर जिस खिलाड़ी की हम बार बार चर्चा कर रहे हैं, अभी अच्छा अनुभव के साथ इसी मैदान पर 7 छक्के 1 चौके के साथ 17 गेंदे और 48 रन बनाए। 2 रन से दूर है अपना अर्धशतक बनाने के लिए ओ गौरेश नागवेकर, कल के दिन के हीरो। फुल टॉस गेंद, लो फुल टॉस थी, हल्के हाथ से गेंद को सिर्फ खेला, 1 रन के लिए पहुंचा गेंद। मिड विकेट में खिलाड़ी गीतेश गेंद को उठाते थ्रो करते और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। गीतेश ने भी काफी प्रभावित किया इस टूर्नामेंट में, ऑलराउंडर परफॉर्मेंस सभी जगह बनाई मैदान पर। 1 रन के साथ सिर्फ 1 रन से दूर है अपना अर्धशतक बनाने के लिए। स्ट्राइक पर प्रजय शेड़गांवकर, 93 रन है, देखिए टॉपेज लग चुका है, होम अगेन और मौका जरूर बना। पहली बार नहीं, दूसरी बार नहीं, तीसरी बार नहीं, तो जो 5वीं बार एक अच्छा कैच लिया यहाँ पर क्षेत्ररक्षक ने। एक और विकेट मिला खिंडीर बॉयज क्रिकेट टीम के लिए। 3 विकेटों के नुकसान पर स्कोर पहुंचाए, 4 विकेट के नुकसान पर स्कोर पहुंचाए, 93 रन स्कोरबोर्ड पर, 93 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। खिंडीर बॉयज क्रिकेट टीम की बात की जाए तो अच्छी गेंदबाजी हो रही है। 7वां ओवर किरण परब का लगा, इसी ओवर में एक सिंगल डबल रन बने और महत्वपूर्ण विकेट प्रजय शेड़गांवकर मिलता हुआ। 93 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स, 93 रन स्कोरबोर्ड पर, जहां पर प्रजय लौट चुके। 18 गेंदों में 49 रन बन चुके, 1 रन से दूर है। कल के दिन की त्रिवेणी बात, 23 गेंदों में 80 रन की पारी खेली थी। बेहतरीन पहला मौका जहां पर अर्धशतक इसी टूर्नामेंट में बनाया और आज के दिन श्रीकांत तिवारी ने एक अर्धशतक बनाया। और किरण धीरे धीरे बॉलिंग मार्ग पर, बल्लेबाज विघ्नेश, अच्छी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, अंपायर का सही फैसला आता हुआ और 1 रन खाते में जुड़ता हुआ उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम के लिए। यहाँ पर सूरज बॉलिंग मार्ग पर है। सूरज का जहाँ पर ओवर की बात की जाए तो एक सिंगल डबल जरूर रन बने, एक वाइड बॉल और चले बॉलिंग मार्ग पर। बड़े शॉट की तलाश, कदमों का इस्तेमाल, लेकिन गेंद विकेटों के पीछे। किरण गेंद को फील्ड किया, किरण ने गेंद को फील्ड किया और आखिरी गेंद डॉट आते हुए। तो इसी ओवर में त्रिवेणी क्या स्पेल रह चुका है, बेहतरीन स्पेल, सिर्फ 4 रन यहाँ पर खर्च करते हुए सूरज गावड़े का एक सफल ओवर की समाप्ति हुई। 7 ओवर के समाप्ति के बाद 94 रन स्कोरबोर्ड पर, 94 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 7 ओवर्स। तो 2 ओवर का कोटा समाप्त हुआ सूरज गावड़े का। 2 ओवर में 17 रन और एक सफलता हासिल करते हुए। बेहतरीन स्पेल की चर्चा जरूर रही कमेंट्री बॉक्स से, एक बहुत ही अच्छी जानकारी स्कोरिंग के रूप में मिस यहाँ पर त्रिवेणी सावंत, यहाँ पर हमारे दे रहे त्रिवेणी, आपका शुक्रिया अदा करता हूँ। और डिजिटल स्कोरर विशाल मरिए कमेंट्री बॉक्स में। नए गेंदबाज जरूर कमेंट्री बॉक्स के सामने से यहाँ पर उर्मलबाग एंड की ओर से
विष्णु बॉलिंग मार्ग पर है। 49 रन के ऊपर 1 रन से दूर है अपना अर्धशतक बना के लिए वो बल्लेबाज गौरेश नागवेकर। ऑफ स्टंप के बाहर तेज करने की कोशिश, अंपायर का सही फैसला बन रहा वाइड बॉल का, और जरूर सही फैसला, और वाइड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। एक तोहफे के रूप में, बोनस के रूप में बन रहे उर्मल बाग डॉमिनेटर क्रिकेट टीम के लिए। ये देखिए बैठक शॉट, और गेंद को सामने उड़ाया जरूर, लेकिन त्रिवेणी किस्मत की साथ बनी मैदान पर, और हमारे बच्चे देखे कितना जल्लोष कर रहे। 50 रन पूरे हुए हैं गौरेश नागवेकर के। एक जोरदार तालियां बजाइए गौरेश नागवेकर के लिए। क्या बल्लेबाजी, अभिवादन स्वीकार रहे, बेहतरीन बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी। थैंक यू डीजे। मिनी हेलीकॉप्टर, और फिर से एक बार गेंद को उड़ाया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन से बाहर। उर्मल बाग में यहां पर पहुंच रही है गेंद 6 रन के लिए, और 6 रन के साथ स्कोर विष्णु बॉलिंग मार्ग पर। विष्णु के ऊपर भी यहाँ पर हमला किया गेंदबाज के ऊपर। आखिरी 2 गेंदे बची है। कंधों का अच्छा इस्तेमाल, बल्ले के बीचों बीच लगे, अब मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है। क्या फील्डिंग की दाद देनी पड़ेगी, और आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ 113 रन 4 विकेट के नुकसान पर। क्या बल्लेबाजी हुई है गौरेश नागवेकर की। सभी की जगह, मन में जगह नहीं यहाँ पर गया है वो खिलाड़ी गौरेश नागवेकर। स्कोर 113 रन 4 विकेट के नुकसान पर। फुलटॉस गेंद, अब डिप स्क्वायर लेग में मिसफील्ड, और मिसफील्ड के वजह से गेंद लगभग बाउंड्री लाइन से बाहर हुई है। अंपायर का फैसला जरूर बनाया। 4 रन आखिरी
धन्यवाद नाना, धन्यवाद जयेश. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पंचायत म्युनिसिपालिटी टेबल चेस क्रिकेट स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना JMSR अरंबोल वर्सेस SS मदर पारसेम क्रिकेट संघ. दोन्ही कर्णधारांना टॉससाठी विनंती आहे. आमच्या मान्यवर कक्षासमोर या. SS मदर पारसेम क्रिकेट संघ, JMSR अरंबोल क्रिकेट संघ, आपल्याला विनंती आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. एकशे 17 धाबा जमवल्या. सुरुवातीला उर्मलबाग टोमॅटो क्रिकेट संघानं 71 धाबांची बहारदार खेळी बघायला मिळाली. एक खिलाडी सेना बरोबर मैदानाच्या आतमध्ये तो लढला, तो गौरीश नागवेकर बघायला मिळालाय. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केंद्री बॉयज क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळते. प्रतिनिधित्व करत असणारा सेकंड क्वालिफायरचा सामना बघूया. केविश टायगर क्रिकेट संघासमोर कोणता क्रिकेट संघ मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगची मेगा फायनल खेळ, तो सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मान्यवर कक्षाचे एन कंडम वेगवान पद्धतीची गोलंदाजी करणारा वेगाचा बेतास बादशाह आपल्याला बघायला मिळालाय. पेंडम एक्सप्रेस गौरीश नागवेकर. स्ट्राईकला केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा जेट फायटर या नावानं प्रसिद्ध असलेला संघाचा कर्ण प्रतिनिधित्व करणारा किरण परब आपल्याला बघायला मिळतोय. संयमी क्रिकेट त्याच्याकडे आहे, शांत क्रिकेट आहे, तो क्रिकेट खेळावा लागेल. तर दुसऱ्या बाजूनं सुरेश गावडे आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा गोवा राज्यातील अजून एक उभरता सितारा, जो तेजोमय सिताऱ्यासारखा सुरुवातीला वेळ घेतो क्रिकेटला, एकीने व्यावसायिक धावफलक बनवतो आणि स्लॉक ओव्हरला त्याचं आक्रमण असतं. पण एक मात्र खेळाडूंच्या कोट्यामध्ये आहे, ढेर सारा असा अनुभव, टेनिस क्रिकेटचा असा मुन्ना दाभोलकर त्यांना कानमंत्र दिलाय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पेंडम एक्सप्रेस गौरीश नागवेकर. घुंगरू सज्ज झाला. स्ट्राईकला किरण परब. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. सर बॅटने खेळायचं होता, बाहेर केला चेंडू, डॉट बॉलनं सुरुवात केली उर्मलबाग टोमॅटो क्रिकेट संघाच्या गौरीश नागवेकरनं. एक चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाच्या किरणसाठी सुरुवातीला अडचण निर्माण होते. गौरीश नागवेकरची गोलंदाजी, पहिले 2 बॉल डॉट. केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाने ठरवलंय बहुतेक करून गौरीश नागवेकरला कमी धावा काढायच्या आणि उर्वरितच्या 6 ओव्हरला ना ते धनात्म फटकेबाजी करावे हे इरादे असतील. पण गौरीश नागवेकर टप्पा पहिल्यांदा चेंडू आतमध्ये आणला, इन स्विंग केला चेंडूला. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 118 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या सुरुवातीपासूनच जखडून ठेवणारी गोलंदाजी आम्ही करणार हे इरादे स्पष्ट केले घरच्या मैदानावर. उर्मलबाग टोमॅटो क्रिकेट संघानं मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, सन्मान दिलाय. सलगचे 4 बॉल डॉट आपल्याला बघायला मिळाले गौरीश नागवेकरचे. पेंडम एक्सप्रेस घुंगरू या नामानं मला का संबोधलं होतं, मोठमोठ्या फलंदाजांना मी तया का नचवतं, याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे गौरीश नागवेकरनं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. पहिला बॉल डॉट आणि सलगचे आपल्याला बघायला मिळाला, तो सिलसिला आपल्याला बघायला मिळतोय गौरीश नागवेकरचा. वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर बनला जातोय आणि रफ्तार का सौदागर बनत वेगावर नियंत्रित गोलंदाजी. हलक्या हाताला घेऊन काढलाय लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सन्मान दिलाय एकेरी धावसंख्येनं. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय, तो श्री गणेश झालाय धावफलकावर. 1 धाव धावफलकावर. दोन्ही कर्णधार पोहोचले आहेत आणि दोन्ही अनुभवी कर्णधार आज प्रतिनिधित्व करतायत
कित्येक वेळा एकत्र खेळताना या दोघांना बघितलंय आणि पंचायत लेवलच्या स्पर्धेला आज परस्परांविरोधात खेळताना बघायला मिळेल नितीश गेडेकरला आणि अमर चंद्रोजीला. डाव्यातच सूरज वर्सेस गौरीश टाकवेकर ही युद्ध मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट असेल. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. सूरज गवडे स्ट्राईकला सज्ज झालाय. एक धाव धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 118 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे केंद्र बॉईजला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज गावडेला डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या एका चांगल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गुरुसाची डान्स आवाज करूया. सांघिक धावपलकावर 1 धाव, 5 चेंडू निर्धाव. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. SS ब्रदर पार्सम क्रिकेट संघ टॉस विन इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट आणि जेम MSR अरंबोल क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करेल मैदानावर. पुढचा पंचायत लेवल म्युनिसिपालिटी क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग गोवा मर्दीचा पुढचा पहिला सेमी फायनलचा सामना असेल. JMSR अरंबोल वर्सेस SS भदर पारसेमी लढत मैदानाच्या आतमध्ये एक मोठा सामना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे उर्मलबाग डोबेडर क्रिकेट संघाच्या नजरा असतात. घरच्या मैदानावर आतापर्यंत सुंदर कामगिरी करणारा प्रजय शेडगावकर अगदी कमी रन पण वेगानं चेंडू टाकण्यासाठी माहेर असलेला प्रजय आणि किरण परस्परांविरोधात एकत्र बहुतेक कित्येक वेळा खेळले आहेत आणि तशा पद्धतीने फलंदाजी असेल तेवढीच तगडी गोलंदाजी असेल. एकच धाव पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाल्या आहेत. 42 बॉलला अजून 117चा पाठलाग करावा लागेल. वाईट बॉल बघायला मिळालाय. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. शॉर्ट पीप प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा फटका बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला प्रजय शेडगावकरच्या विरोधात उडवलाय षटकार. टेनिस क्रिकेट .inच्या बद्दल रिप्ले बघूया स्क्रीनवर. प्रजय शेडगावकरचा चेंडू बघायला मिळाला. वेगानं टाकलेला चेंडू रस मागे टाकला आणि त्यावर किरण परबचा धनाधन करणारा डीप स्क्वेअर लेगला एक शानदार दमदार क्रॅकिंग षटकार पण बघायला मिळालाय. सांघिक धावपलकावर 6 या धावसंख्येनं 8 धावा धावपलकावर 8 धावा धावपलकावर षटक क्रमांक दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत आहे. 8 धावा बनले बिनगणित ओव्हरला आहेत. 118चा पाठलाग करत असताना पुढे सरसा फटका टोलवायचा होता. मिस टायमिंगचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्यानं झेल सोडलंय. पूर्ण आपल्या आशा अपेक्षा किरणनं सोडल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये आणि ऐन मोक्याच्या क्षणी हातातून निसटलेला झेल बघायला मिळाला. तो मात्र उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर 2 धावा बनत सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 8 षटक्या ठोकत 8 धावा आणि त्यानंतर या दुहेरी धावसंख्येनं 10 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ. सर्व उर्मलबाग डोमेटरचे सर्व सपोर्टर्स आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर. भरपूर सपोर्टर्स आपल्या वाडीच्या टीमसाठी करण्यासाठी सज्ज झालेत. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वारून गोलंदाजी केली. डॉट बॉल बघायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजन क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सोडून दिला तोय चेंडू. पंचांनी 2 हात समांतर केले. व्हाईट बॉल बघायला मिळेल. व्हाईट बॉल न एकीने धावसंख्येने 11 धावा धावपलकावर. भव्य दिव्य आयोजनाचा अंतिम दिवस या स्पर्धेचा 17 तारीखला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मिस्टर सन्माननीय पॉवर बाय
अमितजी शेडगावकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमानानं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावर तगडा फटका. शांत असलेला किरण फायटर, जेट फायटर नावाने ओळखण्यात जाणारा दमदार शानदार क्रॅकिंग षटकार. पुन्हा एकदा सोडून दिला तो चेंडू. वाईड बॉल असेल. 18 धाबा बनतील धाव फलकाबार. पंचाने दोनात समांतर केले. प्रजय शेडगावकरचं हे षटक थोडंसं लांबवलंय. अतिरिक्तच्या स्वरूपात धाबा बनलायत. खोलवर टप्प्या चेंडू पुलर लेनचा आडव्या बॅटनं जमलेला गरंगत जाणारा डिबडी विकेटला फटका बघायला मिळालाय. एकच बनेल. एक न बनलाय त्या सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 19 धावफलकावर. सुरुवातीला केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाचे फलंदाज शांत चित्तानं खेळताना बघायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर बघायला मिळालाय. सुरुवातीला शांत क्रिकेट घुगरूच्या ओव्हरला एकच धाव बनली, पण आता 5 बॉलला 18 धावा खर्च केल्या प्रजय शेडगावकरनं. कमबॅक केले केंद्रीय बॉयज क्रिकेट संघानं. संघाचा मोरजिमचा जेट फायटर म्हणून किरणकडे मोरजिम वॉश यांच्या नजरा असतात. त्याची फटकेबाजी हे मैदान त्यानं पण गाजवलं एकेकाळी. सोडून दिला तोही चेंडू. पुन्हा एकदा वाईड बॉल आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार स्वेर चेंडू हे उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघाला टेन्शन आणणारे बघायला मिळत आहेत आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला त्याचा उत्साहाचं वातावरण बोनसच्या धावसंख्येनं सांघिक धावफलकाबार 20 धावा धावफलकाबार. समोर टाकलेला चेंडू हलक्या हाताने केलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. परतीची फेक. रोहितचा बॅकअप. रोहितला वाटलं गेला 2 पायाच्या मधून चेंडू डायरेक्ट चौकारीला. शक्तीनं भरभक्कम होता रोहित म्हणून चेंडू तिथेच थांबला. पायाला अडकून रोहितनं सांगितलंय लगेच मी बैठक केली म्हणून चेंडू थांबला, नाहीतर हा अजून बोनस बघायला मिळाला असता. सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येनं 21 धावफलकाबार 2 षटक 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. मैदानाच्या आतमध्ये तेजोमय सितारा सारखा झळकेल काम सूरज उर्फ भाऊ गावडे बघायला मिळालाय. 3 हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू स्केअरलिकला उडवलाय. पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. सहा या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 27 धावफलकाबार. गौरीश नागवेकर वेगानं आला आणि त्यानंतर कानमंत्र दिलाय. कुठच्या पद्धतीनं भाऊला गोलंदाजी तुला शुभम करावी लागेल
हे चेंडू भाऊला फुटबॉल प्रमाणे बघायला दिसत आहेत आणि तो मोठे फटके खेळणार आहे, त्यासाठी बदल तुला करावा लागेल. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आमच्या संदीपचं स्वागत केलंय भाऊनं. भाऊचं स्वागत करूया संदीप डीजेच्या माध्यमातून. सूरज गावडे हा सुरुवातीला स्वतःसाठी वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर तो सेट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फक्त देत दनादन करतो. तेहतीस धावपलकावर धावपलकर आपण पाहतोय. 2 बॉलला 2 मोठे फटके आले शुभम शेडगावकरच्या विरोधात सूरज गावडे याच्या बॅटमधनं. दोन मोठे फटके बघायला मिळाले आहेत. कोलवर टाकलेला चेंडू बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचला. प्रजयला माहिती आता सर्व ताकद आता लावायची आहे, कारण जो क्रिकेट संघ विजयी होईल तो केबी स्ट्रायकर क्रिकेट संघासमोर मेगा फायनलचा सामना खेळेल आणि जो क्रिकेट संघ पराभूत होईल त्यांना मोर्जिम बिग बॅश प्रीमियर लीग 2027 ची पुन्हा वाट बघावी लागेल. मागे टाकलेला चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळायचा होता. डॉट बॉल बघायला मिळालाय. 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले, त्यानंतर 2 चेंडू डॉट बॉल बघायला मिळाले आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 33 धावपलकावर षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळतोय. या 2 चेंडूंवर एकाच दुसरा मोठ्या फटके मारण्याच्या शोधात सूरज गावडे, पण त्या मोठ्या फटके असून मी त्याला सहजासहजी मारू देणार नाही हे इरादे आता शुभमनं स्पष्ट केले मैदानाच्या आतमध्ये. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्यात चेंडू, पुलर लेनचा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. ज्यानं या स्पर्धेची पहिली हॅट्रिक केली त्या शुभम शेडगावकरनं आता भाऊला शांत ठेवायला सुरुवात केली आहे. तसे डॉट बॉल जात आहे, तसं भोंगे पण वाजले जात आहे जोरात. मोठे फटके, टायांचा गजर खिंडीर बॉयज क्रिकेट संघाच्या कोट्यातून बघायला मिळतोय. एका चेंडूवर सामना इकडे दिसतोय तर एका बाजूला सामना केंद्रीय बॉयज क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये बघायला मिळतोय. दोन्ही क्रिकेट संघ हे तुल्यबळ क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर टाकलेला चेंडू, नेत्रदीपक पद्धतीचा फटका, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्हचा, डोळ्यांचा पाळणा पेंडरा सूरज गावडेचा फटका बघायला मिळालाय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण रिप्ले बघूया. या स्क्रीनवर आपण बघूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय शुभम. समोर
धावपलकावर उर्वरितच्या अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 118 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर ज्यानं मगासचा सामना जो निसटलेला हातातून आपल्या बाजूनं खेचून आणला, फिरकीचा जादूगार अनुभवानं परिपक्व असलेला उर्मलबाग एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुन्ना दाभोलकर आपल्याला बघायला मिळतोय. प्लॅस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केलेत, अवांतर चिकून आपल्याला बघायला मिळते आहे. वाईट बॉलनं 40 तर बनले आहेत. 118चा पाठलाग करत असताना 30 चेंडू विजयासाठी आता मात्र 78 धाबांची आवश्यकता. पुन्हा एकदा औष्टिकच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू वाईट बॉल बघायला मिळालाय. पंचांनी 2 हात समांतर केलेत. जसं प्रजय शेडगावकरनं त्यानं सुरुवात केली होती त्याचा कित्ता गिरवायला योगेश उर्फ मुन्ना दाभोलकरनं सुरुवात केली. सुरुवातीचे 2 बॉल हे वाईट बॉल बघायला मिळत. सांघिक धोपलकावर पाईन लेगला गती परिवर्तनाचा चेंडूवर मोठा फटका हा चौकारासाठी बघायला मिळालाय. या एका चेंडूवर मुन्ना दाभोलकरनं 6 धाबा खर्च केलाय स्वेरच्या स्वरूपात 1-2 आणि हे चौकारासाठी फटका सांघिक धोपलकावर 45 धाबा धोपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. अमुकचं थोडंसं टेन्शन वाढलंय. कोणत्या क्रिकेट संघ आमच्या समोर मेगा फायनल खेळायला येईल. पुन्हा एकदम मोठा फटका बघायला मिळतोय. शांत असलेला किरण परब जेट फायटर या नावानं संबोधला जाणारा मोर्चिमचा किरणच्या बॅट मधून धनादन बघायला मिळालाय. एक्कावन्न धाबा धावपलकावर सुंदर चेंडू समोर टाकलेला बॅकफुटला जायच होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता. डॉट बॉल बघायला मिळालाय. स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक गोवा राज्यामध्ये चर्चेत असलेलं नाव आमचा जवळचा मित्र आकाश उर्फ डंबा बॉल बॉईज या स्पर्धेसाठी अरंबोल क्रिकेट संघासाठी खास करून इथपर्यंत साई भोडगेश्वर स्पर्धेच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू बघायला वेगानं पिक केला. चेंडूला 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंतची राज. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी. गती परिवर्तन चेंडू पुढे आला. चेंडूसाठी खेळण्यासाठी किरण हलक्या हातानं चेंडूला खेळलंय. 1च धाव बनेल. 1 सांघिक धावपलकावर बघायला मिळालाय. 56 धाबा धावपलकावर दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूनं तुल्यबळ क्रिकेट संघ आहे. दोन्ही क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाही आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत बघायला मिळेल. सूरज गावडे आणि किरण परब मैदानामध्ये ठाण मारून उभे आहेत. एक संयमी क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय खिंडी बॉईज क्रिकेट संघाच्या कोठ्यातून. पण उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघाला एका विकेटचं अजूनही मात्र पाहिजे आहे. मैदानाच्या आतमध्ये गौरीश टाकवेकरचं पहिलं षटक एकेरी धावसंख्येचं आणि त्यानंतर हल्लाबोल बघायला मिळालाय. स्विजिटचा फटका ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला बघायला मिळालं. टेनिस क्रिकेट डॉन इंचच्या मध्यातून आपण रिप्ले बघूया नक्की काय झालं या चेंडूवर स्क्रीनवर बघूया. योगेश दाभोलकरचा हा अंतरिम चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवर. षटकाची सांगत जरा स्ट्राईकला डाव्या हाताचा सूरज गावडे बघायला मिळाला होता. योगेश दाभोलकर आपण पाहतोय. स्विजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता. पप्पून थोडीशी घाई केली मैदानामध्ये. पप्पून उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघासाठी झेल सोडलाय संतोष की मॅच सोडली आहे हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. ज्यावेळी पप्पूच्या हातातून चेंडू निसटला सर्व सपोर्टर्सचा आपसुक शब्द बाहेर पडले आपल्याला बघायला मिळाले. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होत सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय.
56 धावा धावफलकावर. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त. 24 चेंडू विजयासाठी. 62 धावांची अजूनही आवश्यकता आहे. वीस धावा खर्च केल्या तो प्रजय शेटकवकर सज्ज झाला आमच्या मान्यवर कक्षाचे इनकंडम. समोर ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय षटकार चौकारांची आतषबाजी सूरज गावडेला आणि त्यानंतर किरण परबला मिळालेलं जीवनदान. खेडीर बॉयज क्रिकेट संघासाठी विजयाचा झेंडा फडकेल. ही प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कमबॅक केलेल मैदानाच्या आतमध्ये. मिस टायमिंगचा फटका. किरण परबचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जल्लोष बजाव डीजे. स्क्रीनवर आपण बघू शकता समोर टाकलेला चेंडू होता. खोदून काढायचा होता. बॅटच्या वन साईडला चेंडू लागला आणि फटका फसला. किरण परबचा झेलबाजच्या स्वरूपात शुभम शेटगावकर झेल टिपला. जल्लोष बघायला मिळाला. भोंगे वाजले गेले. उर्वर बाग डोमेडर्स क्रिकेट संघाच्या सपोर्टर्सचे. शांत असलेले भोंगे त्यानंतर आवाज आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू प्रजय शेटगावकरच्या विरोधात श्रीकांत तिवारीच्या बॅट मधून धनाधन षटकार.
थँक्यू. 66 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा कव्हरला खेळलाय चेंडूला धाव घेण्यासाठी धक्का दिला. पहिला प्रयत्न शुभमचा षटकावकर प्रंबल झाला आणि त्यानंतर बॅकअप डॉट बॉल बघायला मिळालाय. डॉट बॉल न 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत. 66 धाबा धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू अजून एक बाकी आहे आणि श्रीकांत तिवारी नावाचं वादळ हे मैदानामध्ये या रात्री घुंकवलं जातंय की काय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचसरीत दंडात्मक केलाय. वाईट बॉल दोन्ही हात समांतर केले आहेत. वाईट संघिक धावफलकावर. 67 धाबा धावफलकावर. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. षटकारासाठी बघायला मिळालाय आणि या 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 70वी गाठत. सांघिक धावफलकावर 73 धाबा धावफलकावर. उरले ते 18 बॉल आणि 18 बॉलला 45 धाबांची आवश्यकता. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा षटकाचा इशारा पंचांचा आलाय. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संदीप सुंदर डीजे ऑपरेटर संदीप डीजेच्या माध्यमातून. ते केंद्रीय बॉईज क्रिकेट संघाला 18 चेंडू 45 धाबांची आवश्यकता. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक ओलंदाजी मार्कवरी गोलंदाज उर्मलबाग एंड करणं सज्ज होईल. गौरेश नागवेकर वेगाचा बेतास बच्चा रफ्तार का सौदागर वेगावर नियंत्रित गोलंदाजी करणारा पेंडेम एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आणि समोर कोरगावचा सितारा सूरज गावडे उर्फ बाऊ स्ट्राईकला बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला मिळेल. गोवा कोरगाव गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आणि पेंडेम एक्सप्रेस हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 चेंडू 45 धाबांची आवश्यकता. हलक्या हाताने खेळले चेंडूला श्रीकांत त्रिवारीसाठी धोक्याची घंटा होती. डायरेक्ट हिट लागला असता रोहितचा. श्रीकांतला करायचा होता चमत्कार, त्याला नमस्कार करावा लागला असता. डॉट बॉल ने सुरुवात केली एक्सप्रेसनं. वेगाने टाकला चेंडू. सूरजनं सन्मान दिला. पुलर क्लीनचा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल. जोरकस पद्धतीचा फटका खेळायचा होता. थोडंसं शपल जायचं होतं. डीप स्क्वेअर लेगला फटका टोलवायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळाला. काया गौरेश नागवेकरचं कौतुक केलंय. उर्मलबाग डोमेडस क्रिकेट संघानं मला का आयकॉन म्हणून आणलंय आणि माझ्याकडचे कलात्मक गुण या आताच्या क्षणाला मी माझ्या टीमसाठी महत्वाच्या क्षणी बहाल करणार आणि सलगचे 2 बॉल हे डॉट बॉल बघायला मिळालेत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव बनेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 74 धावा धावफलकावर. 15 चेंडू विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. शांत असलेला भाऊ स्लॉक ओव्हरला दैदरदन करेल की काय. सुरुवातीला 31 या धावसंख्येवर
फायटर जेट या नावानं प्रसिद्ध असलेला मोरजिमचा किरण परबनं पाया मजबूत करून माघारी परतलाय. पण उर्वरित कळस चढवायचा आहे तो सुरेश गावड्याला जीवनदान मिळालंय आणि श्रीकांत तिवारीच्या विरोधात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गौरीश नागवेकर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव खर्च केली आहे. 74 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचारी 2 हात समांतर केले. वाईट बॉल बघायला मिळेल. वाईट बॉल अमांतरच्या स्वरूपात 1 धाव बनेल. 75 धावा धावफलकावर. वेगानं आलेला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू दंडात्मक केले गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गौरीश नागवेकरला. 75 धावा धावफलकावर. समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी चकवत गेलाय चेंडू. वन बाउंड समोर चौकार. जो एक मोठा फटका पाहिजे होता तो तर बनलाय. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. वेगानं चेंडू टाकलं. इन स्विंग केला. आतमध्ये आणलं चेंडूला. श्रीकांत तिवारीच्या विरोधात गोलंदाजी करत असताना वेगानं चेंडू टाकत फिंगर रोल केले. चेंडूवर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळाला. गौरीश नागवेकरचा वेळी मी भरपूरदा बघितलाय कॉमेंट्री बॉक्समधून. ज्यावेळी गौरीशच्या विरोधात षटकार आणि चौकार येतो ना त्यानंतर गौरीश अजून आक्रमक होतो. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉलनं गौरीश नागवेकरच्या षटकाची सुंदर षटकाची स्वागत आली. गौरीश नागवेकरसाठी टाळ्यांचा आवाज करूया. 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. आता समीकरण असेल ते मात्र 12 बॉल 12 चेंडू विजयासाठी 39 धावा. गौरीश नागवेकर आपल्याला बघायला मिळतोय स्क्रीनवर. टीम मीटिंग होते. 2 ओव्हरला फक्त 7च धावा त्यानं खर्च केल्या आहेत. सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी पण 12 चेंडू आणि विजयासाठी आता समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. 39 धावा धावफलकावर. शेवटची 2 कोणाची षटकं असतील. उर्मलबाग डोमिनेटर्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून सपोर्टर्सने अजून श्वास घेतलेला नाही आहे. 12ला 39 आहे म्हणजे मगाशच्या सारखा मॅच होईल की काय हे चित्र स्पष्ट होईल. कारण मैदानामध्ये झेल कोणाचं सोडलंय. सुरेश गावडेचं सोडलंय झेल. सुटलंय झेल की मॅच सुटली आहे. घेतली त्यावर सुरेश गावडेनं आक्रमण केलं. सामन्याची बदल झाली तर नक्की चित्र आज वेगळं बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघ तेवढेच ताकदीचे. क्रिकेट संघ 12 बॉलला बनवायचं 39. भाऊला सांगितलंय भाऊ तू 12 बॉल खेळ 6 मोठे फटके टोलाव. पण दुसऱ्या बाजूने मुन्नाला सांगितलंय मुन्ना तू आम्हाला 1 विकेट मिळून दे आमच्या उर्मलबाग डोमिनेटर्स क्रिकेट संघासाठी. आम्ही सर्व काही तुला माफ करतो. पण त्यानंतर बघूया ज्या षटकात धावा बनल्या होत्या त्या विसरावला डावणारे षटक आपल्याला बघायला मिळेल की मुन्नावर हाब येऊन सुरेश गावडे फलंदाजीत दगडी करेल. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाला. खेळपट्टीची मदती बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल बघायला मिळाला. आर्यननं डोक्याला हात लावला. बाबा 1 बॉलचं टेन्शन सुटलंय. 11 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. सामना रोमांचक आहे मैदानाच्या आतमध्ये. या 5 बॉलला
जर 4 मोठे फटके आले पुन्हा रोमांचक असेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही क्रिकेट संघांसाठी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, जल्लोष उर्मलबाग नोडल क्रिकेट संघाचा. मुन्ना दाबोल करणं उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघानं. आर्यन खुश झालाय. सर्व सपोर्टर जे शांत होते ना त्यांनी आता श्वास घेतलाय आणि खास करणं यष्ट्यांच्या मागे पप्पून श्वास घेतलाय कारण त्याची दिलकी धडकन वाजत होती मैदानाच्या आतमध्ये. करणंबाला मोरजीचा करणंबाला महादेव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आल्या आल्या करणंबालाच्या बॅट मधून मी वन साइड हिरो आहे. खिंडीर बॉयज क्रिकेट संघासाठी षटकार बघायला मिळालाय. वन साइड हिरो मोरजीचा करणंबालाच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. करणंबाला ऑन फायर. आठ चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. या बॉलला जर षटकार आला तर खिंडीर बॉयज क्रिकेट संघ कमबॅक करेल आणि हा बॉल डॉट आला तर जल्लोष बघायला मिळेल तो उर्मलबाग डोमेटर्स क्रिकेट संघाचा. बघूया मुन्ना दाभोलकर वर्सेस वन साइड हिरो मोरजीचा करणंबाला. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळालाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. व्हाईट बॉल साठी आपल्याला बघायला मिळालंय. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. गती परिवर्तनाचा आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत डिम विकेट चाला. त्यानं काय केलं, थ्रो त्याला जलद टाकायचा होता. त्याच्या हातातून ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू निसटला गेला आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. सांघिक धावफलकावर एकूण झालाय 93 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरितचे 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. श्रीकांत तिवारी स्ट्राईकला असेल. श्रीकांतला सांगितलंय जे तुला काय करायचं आहे ते आता करायचं आहे. 6 बॉलला 4 मोठे फटके. सामना समाप्त. खिंडीर बॉयज क्रिकेट संघ विजयी. आणि 6 बॉलला गोलंदाजाला पप्पूला सांगितलंय 6 बॉल मध्ये तू एका मोठ्या फटक्यानं वाचायचं आहे आणि आमचा विजयाचा झेंडा आपल्या घरच्या मैदानावर उर्मलबाग ब्रदर्स आयोजित मोरजी बिग बॅश प्रीमियर लीग सन्माननीय सर पॉवर बाय अमितजी शेडगावकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि अंतरिमचं षटक 6 बॉलला
अजून बनवायचे आहेत 25. मुन्ना दाबोल करणं. जिसमें है दम. गोलंदाजी मार्कवर उर्मरबाग एंड कडनं मिस टायमिंगचा फटका. चंदन थोडस दूर राहिला आपल्या पॉपिंग क्रिस पासून धावण्याचा प्रयत्न केला होता. शेटगाव एका बाजूनं श्रीकांत तिवारीनं आणि त्यानंतर मिस टायमिंगचा फटका बघायला मिळाला. डॉट बॉल येणार कसं वाटलं होतं, झेल बॉल होणार असं वाटलं होतं, पण याच्याला एक धाव बनली आहे. 5 बॉलला बनवायचे आहे 24. मुरजीचा कडंबाला वन साइडचा हिरो. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. फलंदाज कोणाला नमस्कार करावा लागेल? श्रीकांत तिवारीला थांबावं लागेल की मोरजीच्या कर्णंबाला? कोणाला थांबावं लागेल? स्ट्राईक घेण्यासाठी सुटलो होतं, वेगानं आला श्रीकांत तिवारी. अजून दाजे नाईक बाकी आहे, पिक्चर बी बाकी आहे, अजून दाजे नाईक बाकी आहे, पंकज येणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणाला तरी एका खेळाडूला थांबावं लागेल. महादेवचा खेळ समाप्त झालाय. श्रीकांत तिवारीनं आपल्याला बघायला मिळेल आतमध्ये असेल आणि त्यानंतर मोरजीचा दाजी नाईक या नावानं प्रसिद्ध असलेला तगडे फटकेबाजी खेळणारा पंकज मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. या बॉलला जर मोठा फटका आला पंकजच्या बॅट मधून पुन्हा जल्लोष बघायला मिळेल. सोडून द्यायचं होता चेंडूला, पायावरील चेंडू होता, लो फुलट होता. या चेंडूला जर शॉट केला असता तर नक्कीच जखडून ठेवणारी गोलंदाजी. आता मात्र वर चष्मा लागलाय तो म्हणजेच एका बाजूनं उर्मलबाग डोमेटो क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर आमच्या मित्राचाच आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा जीव तोडून खेळ करणार हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होते प्रीमियर लीगच्या आधी. मोठा फटका आलाय मिड विकेटला, पण थोडा उशिराने आले हे फटके. सांघिक धावपलकावर बघायला मिळालाय. 101 धावपलकावर 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलला जर 2 मोठे फटके मारले आणि खेंडीर बॉईज क्रिकेट संघ जर समजा 5 या धावसंख्येनं पराभूत झाला, ज्या पहिल्या ओव्हरला एकच धाव आली घुंगरूच्या, ते निर्णायक षटक बघितलं जाईल. पुन्हा एकदा खोदून काढलंय चेंडूला. गौरेश टाकवेकर बघायला मिळतोय. विजू आमचा खुश झाला. हा टीम मेंटर आहे विजू.
याचं भरपूर प्रोत्साहन असतं आपल्या गावातील मुलांना. आणि आता मात्र एक चेंडू एक चेंडू 17 धावा. आडव्या बॅटनं पटका 4 धावा.